तर आज सकाळ-सकाळी मिस्टरांना मी एवढे पैसे दिले होते आणि आज ना एक जुनी आठवण मला म्हणजे एकदम जुनी आठवण जागी झाली. कोणती, काय ती पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेलच. पण त्याआधी तर मी माझ्या बाळाला दिला होता नाश्ता वगैरे करायला आणि त्याच्यानंतर मग चपात्या, गवार वगैरे सगळे बनवून घेतली, भाजी वगैरे सगळं. बाहेरचं वातावरण असं काही होतं, खूप छान आणि सुंदर वातावरण होतं. पावसाळ्यात आहे ना असंच वातावरण असतं म्हणजे नॉर्मली आता श्रावण तर चालू झाला आणि कधी-कधी आता श्रावणात त्रास होतो, मध्येच पाऊस पडतो, मध्येच ऊन पडतं, तर भारी वातावरण होते. मला तर स्पेशली हे खूप जास्त आवडतं. म्हणलं चला बाहेर जाऊया, थोडंसं फिरून येऊयात. पाहते तर काय मस्तपैकी चिमणी. आमच्याकडं रोज असं वातावरण असतं, चिमणी वगैरे, पक्षी वगैरे हे सगळं बघायला भेटतं. सोसायटीत येतात डायरेक्ट त्या. त्यानंतर गेले दूध आणायला, कारण मस्तपैकी असा चहा बनवायचा होता मला. दूध वगैरे तापायला ठेवलं आणि ते ठेवत असताना रोज माझ्याकडून दूध थोडं तरी सांडतं. असो काही हरकत नाही आहे, आपल्यालाच पुसावं लागणार आहे. त्याच्यानंतर मग चहा वगैरे मस्तपैकी असा बनवून घेतला आणि मला त्याच्यासोबत खायची होती खारी. मग आता काय करणार? खारी म्हणजे मला चहा आणि खारी खूप जास्त आवडतं. तर मग चहा वगैरे, खारी वगैरे सगळं खाल्लं. नंतर राहिलेली सगळी कामं आवरून वगैरे घेतली. जण झोपले जेवण वगैरे करून दुपारी. त्यानंतर मिस्टरांच्या हातचा चहा म्हणजे एकदम फक्कड चहा लागतो. ते म्हणले, "मी चहा वगैरे बनवतो, काहीतरी बनवतो, भाजी वगैरे." म्हणलं, "चला तोपर्यंत आपण दुसरं काम करूयात." फ्रीजमध्ये होती कोथिंबीर घेतली निवडायला आणि ही जी आठवण आहे ना, मी तुम्हाला मगाशी म्हणलं जुनी आठवण आहे, ही नंदी बैलवाला आमच्या सोसायटीमध्ये आला होता. हीच ती जुनी आठवण. बाय.